हॅलो मित्रांनो, रिसोर्स अड्डा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी कोणत्यातरी टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये हमखास यश मिळू शकेल. कारण कसं आहे ना मित्रांनो, इथं आपल्याला माहीत आहे की विद्यार्थ्यांची गर्दी इतकी वाढली ना या स्पर्धा परीक्षेच्या युगात. आपण पाहतोय की दररोज इतकी मुलं या परीक्षेच्या यामध्ये ॲड होत जात आहेत. तर मग हे जे कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि जर तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये सर्वाईव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की आपण ज्या लायब्ररीत बसतो, ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतो, तिथं प्रत्येक मुलगा त्या विषयासाठी तीच पुस्तकं वापरतोय. तर मग हे टॉपर जे असतात या लिस्टमध्ये, मेरिट लिस्टमध्ये येणारी जी मुलं असतात, ते असं वेगळं काय करतात जेणेकरून त्यांना या परीक्षेमध्ये यश मिळतं आणि ती एवढी चांगली आपली सरकारी पोस्ट घेऊन जातात. तर आपण आज काही टिप्स पाहणार आहोत आणि या ज्या टिप्स आहेत या सक्सेसफुल कॅन्डिडेटने दिलेल्या टिप्स आहेत. तर या तुम्हाला 100% कामाला येतील याची मी तुम्हाला खात्री देतो. तर पाहूयात की या कोणकोणत्या टिप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर टाइमपास करणाऱ्यांनी या क्षेत्रात येऊ नये, असं सरळ इथं सांगण्यात आलेलं आहे. कारण MPSCमध्ये हे प्रचंड स्पर्धा असलेलं एक आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि इथं तुम्हाला जर सतत 18 ते 20 महिने जर तुम्ही कंटिन्यू एक सातत्य ठेवून अभ्यास केला तर कुठंतरी तुम्हाला या परीक्षेत जाऊन यश मिळेल. तुम्हाला दररोज याच्यासाठी 6 ते 7 तास अभ्यास करावा लागेल आणि हे किती जवळपास 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी आहे. जर तुम्ही याच्यात सर्वाईव्ह होऊ शकाल तरच या स्पर्धा परीक्षेच्या यात तुम्ही भाग घेऊ शकता. आणि जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन वगैरे असेल आणि तुम्ही जॉब करत असाल तर ते सांभाळूनही तुम्ही या परीक्षेची तयारी करू शकता. कोणतेही क्लास लावण्याची याच्यासाठी गरज पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, इथं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन असणं खूप गरजेचं आहे. नंतर पाहूयात नेक्स्ट काय आहे. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. याचा अर्थ काय आहे, क्वालिटी स्टडी महत्त्वाचा आहे. तुम्ही जेवढ्या तास अभ्यास करता हे कोणीही पाहणार नाही, फक्त तुम्ही त्या तासात तुम्हाला किती आउटपुट भेटते हे महत्त्वाचं आहे. यामध्ये काही टॉपर्स जे आहेत ते डोंट रीड डिफरंट बुक्स बट दे रीड बुक्स डिफरंटली. याचा अर्थ काय आहे, ते जी पुस्तकं वाचतात तर त्याच्यातून त्यांना जे आउटपुट भेटतं तर ते आउटपुट जे आहे ते बाकी स्टुडंटपेक्षा जास्त आहे आणि त्याच्यासाठी ते काहीतरी वेगळं करत असतील. यामध्ये तिसरा पॉईंट काय आहे, प्रश्नपत्रिका विश्लेषणावर भर द्या. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे ना, MPSCचा एक पॅटर्न ठरलेला असतो आणि ज्या दिवशी तुम्हाला तो पॅटर्न समजेल त्या दिवशी तुम्हाला ही परीक्षा सोडवणं अजिबात अवघड जाणार नाही आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे प्रश्न आहेत त्यांना डेप्थमध्ये प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहणं, 2 ते 3 तास रोज तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. वन्स यू हॅव अंडरस्टूड what the examiner want, coming in final list is just a matter of procedure and application. म्हणजे एक्झामिनर आपल्याकडून काय त्यांना गरजेचं आहे हे जर तुम्हाला समजलं तर फायनल लिस्टमध्ये येण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही आहे. नंतर पाहूया, कमी पण दर्जेदार पुस्तकांचे वाचन. हा पण एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. मुलांचं एक ठरलेलं असतं की एखाद्या पुस्तकातून तुम्हाला परीक्षेला एखादा प्रश्न आला तर मुलं लगेच आपलं स्वतःचं जे पुस्तक सोडून त्या पुस्तकाकडे पळतात. तर अशा एका सब्जेक्टसाठी 3-4 पुस्तकं घेऊन ठेवलेली असतात. तर इथं हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कमी पण दर्जेदार पुस्तकांचं वाचन करायचं. इथं स्टँडर्ड बुक घ्यायचे. प्रत्येक सब्जेक्टसाठी काहीतरी ठरलेली वेगवेगळ्या प्रकाशनाची बुक घेण्यापेक्षा ज्याच्यात डेटा जो आहे व्यवस्थित डेटा दिलेला आहे, तर असे सिलेक्टिव्ह बुक तुम्ही चूज करायचेत आणि त्याचा स्टडी करायचा आहे. इथं एक बुक लक्षात ठेवा, एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचणं हे कितीही चांगलं आहे. त्याच्या विरुद्ध जे 10 पुस्तकं 1 वेळा वाचणं, कारण तुम्हाला जे आउटपुट भेटणार आहे ते पहिल्या गोष्टीतून तुम्हाला जास्त आउटपुट भेटेल. नंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मायक्रो नोट्स काढणं. इथं कसं आहे, तुम्हाला 2-3 वेळा पुस्तक वाचून तुम्हाला ते लक्षात राहणं अशक्य आहे. कारण पुस्तकच एवढी मोठी आहेत ना, ते तुम्हाला परत रिपीट वाचण्यासाठी खूप सारा टाईम निघून जातो.
तर याच्यासाठी तुम्हाला काय आहे, मायक्रो नोट्स काढणं गरजेचं आहे. जर तुमचं पुस्तक जर 300 पानाचं असेल तर तुम्ही 15 A4 साईज पेजमध्ये तुमच्या नोट्स तयार झाल्या पाहिजेत. इथं एक प्रॉब्लेम होतो, मुलं नोट्स काढायला खूप घाई करतात. पहिल्या दुसऱ्या रीडिंगमध्ये काही समजलेलं नसतं आणि त्याच्यात नोट्स काढतात. तर 300 पानाचं पुस्तक असतं तर त्यांची जवळपास 150 पानाच्या नोट्सच होतात. तर त्याचा फायदा काय नेमका? जर तुम्हाला पुस्तक व्यवस्थित समजलं असेल तरच तुम्ही त्याच्या नोट्स काढा. तर या ज्या तुम्ही मायक्रो नोट्स काढल्या तर याचा फायदा काय होईल, जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस रीडिंग करायला जाल तर तुम्हाला एकदम कमी टायमात त्या पुस्तकाची तुम्ही रीडिंग करू शकाल. आणि जे मुख्य पुस्तक आहे ते फक्त आणि फक्त संदर्भासाठी ठेवा. एखादा पॉईंट तुम्हाला नंतर आठवलाच नाही बाबा, तर त्याच्यासाठी फक्त ते पुस्तक नंतर ठेवा. नंतर उजळणीवर भर द्या. परीक्षेच्या आधी जाताना तुम्हाला मायक्रो नोट ज्या तुमच्या काढले त्या 10 ते 15 वेळेस वाचणं गरजेचं आहे. कारण याच्यात कसं आहे, कायद्याचा जो भाग आहे किंवा दुसरे पण असतील, कृषीमधला भाग असेल, तर याच्यात एकदम क्षुल्लक गोष्टी विचारल्या जातात. तर त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू रीडिंग करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा प्रेशर एवढं जास्त असतं की ते तुम्हाला एक साधे पॉईंट तिथं आठवत नाहीत. तर तिथं तुम्हाला काय गरजेचं आहे, तुम्ही जर कंटिन्यू त्याची 10 ते 15 वेळा रीडिंग केली तर ते आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू फिरत राहतं. तर ते एक्झाममध्ये आठवण्याला आपल्याला सिंपल जातं. आणि ज्या सिली मिस्टेक होतात किंवा आपलं कन्फ्युजन होतं तर तिथं हे होणार नाही. त्यामुळं रिव्हिजनवर भर देणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे पाहूया. इथं काय सांगितलंय, तयारी करताना शक्यतो दोन्ही भाषांमधल्या पुस्तकाचे वाचन करावे. इथं काय होतं, आपले मराठी भाषेतली जी पुस्तकं आहेत जसं वाळंबे झालं, कठारे, सौदी, लवटे झालं, देसले झालं इत्यादी. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेतली पुस्तकं जसे पाल अँड सुरी झालं, R.S. अगरवाल झालं, NCERT बुक्स झाले, अरुण कात्यायन झालं, लक्ष्मीकांत झालं, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स झालं, गव्हर्नन्सच्या वेबसाईट झाल्या, इंडिया इयरबुक झालं. तर या अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, दोन्ही भाषातली पुस्तकं वाचायची. इथं कसं आहे, जे मराठी भाषेतली पुस्तकं आहेत ते कमी प्रमाणात अवेलेबल आहेत. जास्त इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्त डेटा भेटू शकतो त्याच्यापेक्षा. तर त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही भाषेमधली पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही इंटरनेटचा वापर करताना तर तुम्हाला ते जास्तीत जास्त डेटा इंग्रजीमधून तुम्हाला भेटून जाईल. इंटरनेटचा मर्यादित आणि संतुलित वापर खूप फायदेशीर ठरतो. इथं लक्षात ठेवा, इंटरनेट खूप महत्त्वाचं आहे, पण त्याचा पण तुम्ही व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर एखादा तुम्ही पॉईंट सर्च करायला जाता, त्या पॉईंट सर्च करायला तुम्हाला लागतात 5 मिनटं, पण नंतर तुम्ही जाऊ द्या बाबा आलोयच आता इंटरनेटवर, तर आपण थोड्या वेळ फेसबुक ओपन करून त्यात तुम्ही पुढचा अर्धा तास घालता. असं काय व्हायला नको. त्याच्यामुळे इंटरनेटचा वापर करताना तो लिमिटेड करा आणि त्याचा फक्त तुम्हाला परीक्षेसाठीच फायदा व्हावा अशी दखल घ्या. कोणतेही पुस्तक कधीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायची आवश्यकता नसते. इथं तुम्हाला सिलॅबस पाहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पुस्तक घेतलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं त्याचा काहीही फायदा होत नाही. तुम्हाला कुठं जाऊन लेक्चरशिप जॉईन करायची नाही वगैरे. आणि तसं असेल तर तुम्ही बिनधास्त वाचा. तुम्हाला परीक्षेत सिलेक्टच व्हायचं नाही ना, तर मग वाचा. त्यात खूप टाईम निघून जातो तुमचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिलॅबस घ्यायचा आणि सिलॅबस वाईज पॉईंट पकडून तुम्हाला ते पुस्तक वाचायचं आहे. जेणेकरून तुमचा टाईम पण वाचेल आणि तुम्ही जो सिलेक्टिव्ह पॉईंट घेतलेला आहे तो तुम्हाला ग्रास्प करायला खूप टाईम भेटून जाईल. इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे यांच्या अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाते. इथे शालेय शिक्षणाचे माध्यम, आर्थिक पार्श्वभूमी किंवा ग्रॅज्युएशनचा विषय इथं मॅटर करत नाही. गुणवत्ता आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच इथं निवड होते. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, इथं अजिबात मॅटर करत नाही. इंजिनिअरिंगचा मुलगा आला, मेडिकलचा मुलगा आला तर मुलं घाबरून जातात की बाबा ही मुलं आधीच हुशार आहेत बाबा, हे कसं काय ह्यांच्यासोबत आपण कसं कॉम्पिटिशन करू. तर असं काहीही नाही. तुम्ही जेव्हा या स्पर्धा परीक्षेच्या जगात तुम्ही भाग घेताना तेव्हा तुम्ही जे तिथं कष्ट करतात ते मॅटर करतं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तिथं किती कष्ट करता याच्यावर तुमचं जे पुढचं यश किती मोठं आहे ते अवलंबून असतं. त्यामुळे ज्या या मिसकन्सेप्शन असतील, काही मनात न्यूनगंड असतील तर ते बाजूला ठेवायचं आणि जिद्दीने तयारीला लागायचं. आणि तुम्हाला या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. या ज्या टिप्स आहेत जर तुम्हाला खरंच कामाला येत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.